हल्ल्याच्या संदर्भात जी काही त्या कायद्याच्या संदर्भातली कारवाई बाकी आहे मी स्वतः लक्ष टाकेन त्याच्यामध्ये आणि आपण ते काम करू। आणि त्यासोबत पहिला प्रश्न जो अध्यक्षांनी या ठिकाणी मांडला होता की बाळशास्त्री जांभेकर जी आपली योजना आहे त्याच्यामध्ये आपण 20,000चा GR काढला, पण त्याच्या काही अटी शर्तीमुळे अंमलबजावणी होत नाही, तर पुढच्या आठवड्यातच त्या संदर्भातली कारवाई मी पूर्ण करेन। दिलीप जाधव आजचा बजेट आपला डेफिसिट होता आणि त्याच्यानंतर ज्या तुमच्या शेवटचा प्रश्न तुम्ही जाहीर केल्या त्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला आणखी लाभावी लागेल। नंबर 1 नंबर 2 कोरोनाचं पॅकेज आपण पालिकेने जाहीर केलं होतं त्याचा पुढे काय झालं? पहिली गोष्ट अशी आहे की विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये बजेट हे डेफिसिटच असतं। गेल्या 20 वर्षामध्ये फक्त मला असं वाटतं 17-18चं बजेट होतं की ज्यात आपण रेव्हेन्यू सरप्लस होतो, बजेट डेफिसिटच होतो पण रेव्हेन्यू डेफिसिट नव्हतं। त्यामुळे डेफिसिट असणं हे काही गैर आहे असं माझं मत नाहीये, फक्त पैसा कशावर खर्च होतो त्यातनं आपल्याला आउटपुट काय मिळतो या गोष्टी महत्वाच्या असतात। आणि तुमचा डेट GDP रेशिओ काय, जसं उदाहरणादाखल लोक सांगतात महाराष्ट्रात 7 लाख झालं, 7 लाख कोटी कर्ज झालं, पण महाराष्ट्राचा जो अर्थसंकल्प आहे किंवा महाराष्ट्राचा जो GSDP आहे तोही आता ½ ट्रिलियनच्या वर गेलेला आहे। त्याच्यामध्ये त्याच्याशी जेव्हा तुम्ही कम्पेअर करता त्यावेळी इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र हा आपल्याला चांगलाच दिसतो। अर्थात आता ज्या कल्याणकारी योजना आम्ही घेतलेल्या आहेत त्याचा 2-3% भार हा पुन्हा ऋणभार म्हणून त्या ठिकाणी आम्हाला पडणार आहे, पण त्याच वेळी त्यातनं जे सोशल बेनिफिट मिळेल आणि कॅस्केडिंग त्यातनं जे इकॉनॉमिक बेनिफिट मिळेल त्यातनं पुढच्या 3-4 वर्षामध्ये आम्ही त्याची भरपाई करू शकू। म्हणून मला असं वाटतं की फार याची चिंता करू नये की डेफिसिट आहे, याची चिंता केली पाहिजे की डेफिसिट कशामुळे होत आहे। जो पैसा चाललाय तो सामाजिक क्षेत्रात किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रात योग्य वापरला जातोय की नाही तो प्रयत्न आम्ही करू। आभार मानतील आपले भगवान सर एकच आपला पुरस्कार वितरण व्हायचं अधिवेशन झालं नागपूरचं की फक्त आम्हाला 15-20 मिनिटं आपला पुरस्कार पत्रकार कक्षाला भेट देतात आणि पत्रकारांशी संवाद साधतात। या परंपरेला मान देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आगे ते उपस्थित राहिले आणि त्यांनी आपले विचार मांडले। त्याबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे मी त्यांचे मनापासून आभार मानतो। तसेच त्यांच्या नवीन सरकारला मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघातर्फे शुभेच्छा देतो आणि याचबरोबर हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो। धन्यवाद। भगवान लाडू आता देऊ नका थँक्यू सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन। याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स। एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या। आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट। संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67। अशा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी AK20 न्यूजला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।